राजू, तुझ्या कामासाठी आपल्याला पुण्याला जायचं होतं ना। तुला जर हे सगळं सांगितलं असतं तर तू जायला नकार दिला असतास, म्हणून तुझा दादा तुला काही बोलला नाही। वहिनी, पण आपण पुण्याला गेल्यावरच का कुलूप लावलं? एकदा बोलायचं तरी आपल्याशी। कारण हीच योग्य वेळ हे कळलं असणार आहे त्या देसाईला। सूर्या, आपल्या हातातले महत्त्वाचे मुदतीचे दिवसही संपलेत रे आता। हे सगळं माझ्यामुळे झालंय। मी जर पुण्याला गेलेच नसते तर तुम्ही तिकडे आलाच नसता आणि मग ही दिलेली मुदत पण संपली नसती ना। मला माहिती आहे दादानं कुठून पण पैसे गोळा केले असते, पण माझ्यामुळे सगळा वेळ वाया गेला। माझ्यामुळे गेला। हे राजू, काय पण काय बोलते तू? तुझ्यामुळे काय नाही चाललं। हे बघ, मी आहे ना, हा? आपल्या घराला मी काय नाही होऊ देणार। हा? तू शांत हो, शांत हो तू। एवढं शुभ कार्य झालं घरात आणि आता असं देव मी का असं करतोय कोणाला ठाऊक। एका हाताने देतोय, दुसऱ्या हाताने काढून घेतोय। कार परीक्षा घेतोय साचली आमची। अरे का परीक्षा घेतोय आज? तात्या, हे बघा, असं धीर सोडून नाही चालणार आपल्याला। काय ना काहीतरी मार्ग निघाल ह्याच्यातनं। मी आहे ना, तुम्ही शांत हो, काहीतरी मार्ग निघाल। अरे मैं तुझा बाप आहे रे, तर शलभ दिले परस मी काही नाही करू शकलो रे, काही नाही करू शकलो। असं म्हणतात का बापानं स्वतः जिजून पोरांच्या आयुष्याची तजवीज करायची असते, पर ते मी नाही करू शकलो। उलट अरे माझ्यामुळे तुझ्या कवळ्या खांद्यावर रे, तुझ्या कवळ्या खांद्यावर जबाबदारीचं वजन पडलं, तेव्हा मी काही करू शकलो नाही। मी माझ्या पोरांना हक्काचं चप्पर नाही रे देऊ शकलो, हक्काचं चप्पर नाही देऊ शकलो। काय याचं बाप म्हणून मी नालायक आहे, नालायक आहे, नालायक आहे। शांत व्हा तुम्ही। मी काय म्हणते, प्रवासामुळे तुम्ही लय थकलाय, काय खाल्लं पण नाहीये, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या ना। नाही नको, सूर्याला येऊ दे आधी। एकतर ना तो काही न सांगता गेलेला आहे, कुठे गेलाय काय काहीच माहित नाही आपल्याला। अरे सूर्या, असं न सांगता कुठे गेला होतास? देसाई शेठला समजवायला गेलो मी, पण तो ऐकायलाच तयार नाही। तर लिलावाची टांगती तलवार आहेच अजून आपल्या डोक्यावर। दादा, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल। करायला तर लागणारच आहे, नाहीतर तू देसाई ना आपलं घर घशात घालल। लिलावाच्या आधी आपल्याला पैसे गोळा करायला लागणार आहेत आणि त्याला द्यायला लागणार आहेत, आणि तेवढाच काय तो वेळ आपल्याकडे। आपल्याकडे वेळ कमी आणि रक्कम फार मोठी आहे रे। 5 लाख जमा करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। सूर्या, एका रात्रीत कसं करणार आहोत आपण हे सगळं? अरे सूर्या, अरे अजून दिवस पण उजाडला नाही। अरे यांनी लिलावाची तयारी पण सुरू केली आहे। दादा, तू एकदा सांग, यांचं सगळं सामान फेकून देतो बाहेर। हा दादा, तू बोल फक्त, हा लिलाव सुरूच होऊन देत नाही। चल चल, हे थांब।
ए, चला उरका लवकर. 10 वाजेपर्यंत सगळी लोक येणार आहेत. बरोबर 10च्या ठोक्याला लिलाव चालू होणार आहे. एक हाती एवढी रक्कम देणं मला अशक्य आहे. अहो शेठ, तुम्ही जसं बोलल्यानंतर आम्ही कोणाकडे जायचं? थोडं ॲडजस्टमेंट करा की. लई उपकार होतील आमच्यावर. अहो मला शक्य असतं तरी एका मिनिटात मी सगळं पैसे तुम्हाला दिलं असतं. पण तुम्हाला पाहिजे ती रक्कम थोडी थोडकी नाही. 5 लाख जमायला वेळ जातोच का नाही सांगा बरं. अहो शेठ, माझ्या पडत्या काळात तुम्ही मला भरपूर मदत केली ही मला माहीत आहे. मला असं नव्हतं वाटत की आता रिकाम्या हाताने इथनं जायला लागेल म्हणून. यायचा खेळ आहे सगळा मामा. अहो ज्यावेळी माझ्याकडे होतं त्यावेळेस आपल्या दोस्तीला नात्याला मान देऊन एका मिनिटात मी तुम्हाला पैसे काढून दिले का नाही? हो. आता माझी वेळ ठीक नाही तरी बी मी 50,000 रुपये काढून द्यायला तुम्हाला तयार आहे. ही घेऊन जा. हो शेठ 5 लाखाची गरज होती अहो. वय पण माझ्याच्यानं शक्य नाही. हवं तर ही पैसे मला परत देऊ नका. मामांचे माझे संमत आहेत तेवढं एवढं तर करू शकतो का ना मी त्याच्यासाठी. शेठ तुम्ही मनापासून मदतीची भावना दाखवली ना, लय आभार आहे तुमचं. येतो आम्ही.